सर, सर्वांना नमस्कार. नमस्कार. राज्यातील इयत्ता 10वी व 12वीच्या मुख्याध्यापक शिक्षक यांच्याशी संवादाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज हा कार्यक्रम दुपारी 4:30 वाजता आपण घेणार होतो, तथापि रिलायन्स मुंबईच्या केंद्रावर अचानक पॉवर फेल्युअर झाल्यामुळं हा कार्यक्रम तिथून होस्ट होऊ शकला नाही. याच्यामध्ये संवाद कार्यक्रमामध्ये आपण शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांचे कॉमेंट्स आपल्याला घेता येण्याची सुविधा या संवाद कार्यक्रमामध्ये आपण उपलब्ध करून घेतली होती, ज्याच्यामध्ये एका वेळेला अनेक शिक्षक आपले प्रश्न उपस्थित करू शकत होते, आपले शंका विचारू शकत होते आणि या शंकांना लाईव्ह उत्तर देण्याची सुविधा आपण उपलब्ध करून घेतली होती. तथापि काही तांत्रिक अचानक आलेल्या अडचणीमुळे आपण हा कार्यक्रम परत YouTube लाईव्हला स्ट्रीम केलेला आहे आणि आपल्या सर्वांना याच्या संबंधाचे SMS हे आपल्याला मिळालेले असतील. आपल्या झालेल्या दिलगिरीबद्दल मी खेद व्यक्त करतो. आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री माननीय प्राध्यापक वर्षा एकनाथ गायकवाड, मंत्री शालेय शिक्षण, आपल्याशी इयत्ता 10वी व 12वी या परीक्षेच्या संदर्भात संवाद साधणार आहे. याच सोबत आपल्या समवेत संवाद साधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची पूर्ण टीम आपल्या समवेत आहे. आज या टीमचा मी आपल्याला परिचय करून देईन आणि इथे कोण कोण उपस्थित आहेत आणि आपणाशी कसे बोलतील याच्याविषयी मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देत आहे. तर आज आपल्याला इथे शालेय शिक्षण विभागाच्या माननीय मंत्री प्राध्यापक वर्षा एकनाथ गायकवाड आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असणार आहेत. याचबरोबर जर कार्यक्रमासाठी विभागाचे राज्यमंत्री माननीय नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांची सदैव प्रेरणा विभागाला लाभत असते. या समवेत आपल्याशी संवाद साधण्यासाठी विभागाच्या अपर मुख्य सचिव माननीय वंदना कृष्णा या देखील उपस्थित असणार आहेत. यासोबत माननीय विशाल सोळंकी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य हे देखील उपस्थित असणार आहेत. माननीय राहुल द्विवेदी बाप्रसे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, माननीय एम देवेंद्र सिंह संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, या समवेत राज्याचे इतर शिक्षण संचालक माननीय दिनकर पाटील संचालक अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण, माननीय दत्तात्रय जगतापजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, माननीय दिनकर टेमकर साहेब संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय, माननीय श्री महेश पालकरजी संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे हे या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमात आपण पुढे जात असताना आपल्याशी संवाद साधण्यासाठी इयत्ता 10वी व 12वी परीक्षेच्या संदर्भात श्री शरद गोसावी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आपल्याशी संवाद साधणार आहेत. यासोबत कृष्णकुमार पाटीलजी संचालक बालभारती हे देखील या कार्यक्रमात उपस्थित आहेत. यानंतर या कार्यक्रमामध्ये पुढे जात असताना राज्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माननीय अध्यक्ष श्री शरद गोसावी साहेब यांना मी विनंती करतो की राज्यातील इयत्ता 10वी व 12वी परीक्षेच्या संदर्भात राज्य मंडळाकडून केली जाणारी तयारी, शिक्षक व मुख्याध्यापकांना देण्याच्या सूचना याविषयी आपण सर्वांना संबोधित करावं. ओव्हर टू यू माननीय शरद गोसावी साहेब. धन्यवाद विकासजी. या 10वी व 12वी राज्यातील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या कुटुंब प्रमुख आणि राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले आणि प्रेरणा देणारे राज्यमंत्री माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू सर, आमच्या अपर मुख्य सचिव माननीय वंदना कृष्णा मॅडम, शालेय आयुक्त शिक्षण माननीय विशाल सोळंकी साहेब, आमचे द्विवेदी साहेब, त्याचबरोबर देवेंद्र सिंह आणि आमचे सर्व संचालक बंधू भगिनी आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रामुख्यानं राज्यातील 10वी आणि 12वीच्या ज्या शाळा राज्य बोर्डाला संलग्न अशा शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तथा शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी व 12वी परीक्षेच्या तारखा राज्य मंडळाने यापूर्वी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार यावर्षी 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च पासून सुरू होत आहे आणि त्या लेखी परीक्षा अगोदर 14 फेब्रुवारी पासून आपली प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होत आहे आणि 14 फेब्रुवारी
ते 3 मार्च पर्यंत 12वीची प्रॅक्टिकल परीक्षा असेल. त्यानंतर 12वीची थेरी परीक्षा, लेखी परीक्षा सुरू होईल आणि त्यानंतर दुसऱ्या बाबतीत म्हणजे दुसरा एक कालावधी आपण प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थ्यांना 2 कालावधी दिले आहे. म्हणजे थेरी परीक्षेच्या अगोदरचा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च आणि दुसरा कालावधी 31 मार्च ते 18 एप्रिल. या कालावधीमध्ये म्हणजे पहिल्या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय कारणास्तव किंवा अन्य कारणास्तव जर विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षा देऊ शकत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना दुसरा कालावधी आपण लेखी परीक्षेनंतर दिलेला आहे आणि त्या दुसऱ्या कालावधीसाठी नेहमी आपण वेगळं शुल्क आकारतो, परंतु यावर्षी कोणतंही शुल्क कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आपण लावणार नाही. आता प्रॅक्टिकल परीक्षेचं वैशिष्ट्य म्हटलं की यावर्षी विद्यार्थ्याची मानसिकता लक्षात घेऊन विद्यार्थी यावर्षी किंवा मागील 2 वर्षापासून फार अल्प परिस्थितीत विद्यार्थी प्रत्येक शाळेत गेला आणि त्यामुळं विद्यार्थ्यांची मानसिकता राहावी म्हणून त्या शाळेतील किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील जे शिक्षक असतील त्या शिक्षकांच्याच मार्फत अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांच्या नियुक्त करायच्या आहेत. कुठल्याही अन्य दुसऱ्या शाळेचा शिक्षक किंवा प्राध्यापक यासाठी आपल्याला आपण देणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्याची मानसिकता राहील. यामध्ये एखाद्या शाळेमध्ये एखाद्या विषयाचा एक शिक्षक असेल तर त्यानं अंतर्गत व बहिस्थ हे दोन्ही कामगिरी त्यानेच पार पाडावी, परंतु एखाद्या शाळेमध्ये एखाद्या विषयाचे 2 शिक्षक असतील किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर त्यांचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक त्यापैकी एकाला अंतर्गत परीक्षक म्हणून नेमणूक करेल आणि दुसरी नेमणूक बहिस्थ परीक्षक म्हणून दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक करेल. 12वीची प्रॅक्टिकल परीक्षा किंवा 10वीची जी प्रॅक्टिकल परीक्षा आहे ती प्रॅक्टिकल परीक्षा किमान 40% 40% जो प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम आहे किमान 40% प्रॅक्टिकलच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि त्यामध्ये त्यांचं प्रॅक्टिकल घेणं विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना सुद्धा सोपं जाईल. 10वीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग हे सुद्धा किमान 40% प्रात्यक्षिकावर आधार असेल किंवा ते जर झालं नाही तर गृहपाठावर आधारित सुद्धा प्रॅक्टिकलचं मूल्यमापन आपल्याला श्रेणी तोंडी परीक्षेचं मूल्यमापन करता येणार आहे. आपल्याला माहितच आहे की 23 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार यावर्षी जी लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा 75% अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षेचा आपण परीक्षा घेणार आहोत. त्यानंतर यावर्षी कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावावर विशेष सुविधा करून दिल्या म्हणजे ज्या ठिकाणी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून किंवा ज्या शाळेतून किमान 15 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदन पत्र भरलेले असेल तर त्या शाळेला आपण केंद्र किंवा उपकेंद्र दिलेलं आहे. त्यामुळं मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शाळेतील जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेची बैठक व्यवस्था आपल्या कॉलेजमध्ये करण्यासाठी त्याप्रमाणे आपण विभागीय स्तरावर सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे मुख्याध्यापकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्या काही किमान भौतिक सुविधा ज्या उपलब्ध असतील त्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेवेळी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांचे जे कालावधी असतात त्या 70 ते 100 गुणांचे जे पेपर असतात त्या पेपरला आपण अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं ज्यादा वेळ दिलेला आहे. तर लेखी परीक्षेचे जे ते 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी आपण 15 मिनिटं ज्यादा वेळ दिलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचा लिखाणाचा सराव गेले 1.5-2 वर्ष कमी आहे आणि हा विद्यार्थ्याच्या लिखाणाचा सराव व्यवस्थित व्हावा, विद्यार्थ्यांना लिहिता यावं आणि विद्यार्थ्याची मानसिकता पेपर लिहिण्याची राहावी यासाठी आपण महत्वाचा बदल यावर्षी आपण माननीय मंत्री महोदयांच्या किंवा शासनाच्या अनुमतीनं केलेला आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर या ठिकाणी शाळा तिथं केंद्र, शाळा तिथं उपकेंद्र, त्यामुळं त्यामध्ये प्रामुख्याने मुख्याध्यापकांनी या बाबतीत दक्ष राहावं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर आम्ही यावर्षी जे काही परीक्षा केंद्र आहेत त्यामध्ये परीक्षा केंद्र संचालक असतील, उपकेंद्र संचालक असतील, परिरक्षक असतील किंवा सुपरवायझर असतील यांना विशेष मार्गदर्शन सूचना आपण तयार केलेल्या आहेत. त्या विशेष मार्गदर्शन सूचना आपण त्या विभागीय मंडळामार्फत आपण त्या कॉलेजला किंवा त्या शाळेला आपण देणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की या दरवर्षी आपली 12वीची परीक्षा साधारणतः लेखी परीक्षा साधारणतः 20 फेब्रुवारी पासून सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी शासनाने तज्ञांशी चर्चा करून तज्ञ मुख्याध्यापकांशी चर्चा करून ही परीक्षा ऑलरेडी आपण 15 दिवस पुढे नेलेली आहे. त्यामुळं 12वीची थेरी परीक्षा 4 मार्च पासून सुरू होत आहे. तर 10वीची थेरी परीक्षा नेहमी साधारणतः 1 मार्च पासून सुरू होते, परंतु यावर्षी कोविड प्रादुर्भावाचा विचार करून आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आणि शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी आपण 10वीची परीक्षा सुद्धा 15 मार्च पासून सुरू करत आहोत.
या परीक्षेसाठी आपण ज्यावेळी बैठक घेतली त्यावेळी बऱ्याच मुख्याध्यापकांनी सांगितलं किंवा शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत की अभ्यासक्रम 85 ते 90% पूर्ण झालेला आहे. माझे सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना विनंती आहे की आपला अभ्यासक्रम लक्षात घेऊन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावं आणि त्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्यांना मानसिकता तयार करावी आणि विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला सदैव यशस्वी होतील अशी आपण सूचना अशा आपण प्रेरणा विद्यार्थ्यांना द्यावी. धन्यवाद. गरड साहेब. गरड साहेब आपला माईक म्यूट आहे. यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम घेण्यात आलेले आहेत याविषयी माननीय संचालक एम देवेंद्र सिंह सर यांच्या परवानगीने मी माहिती देत आहे. आपल्या सर्वांना अगोदर कल्पना आहे की 25% अभ्यासक्रम या अगोदर कमी करण्यात आला आहे आणि सदरचा कमी केलेला अभ्यासक्रम हा यापूर्वीच SCRTच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याचबरोबर इयत्ता 10वी व 12वी साठीच्या प्रश्न पेढ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि सदरच्या प्रश्न पेढ्या क्वेश्चन बँक सुद्धा विद्यार्थ्यांच्या सरावासाठी SCRTच्या ma.ac.in या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना या कोविड कालावधीमध्ये मार्गदर्शन व समुपदेशनाची गरज भासते. अशा वेळेला जिल्हानिहाय मार्गदर्शक, प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशक यांची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. एकूण 409 समुपदेशक व मार्गदर्शक आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. याचे फोन नंबर आपल्याला SCRTच्या वेबसाईटवर आणि पत्राद्वारे संपूर्ण राज्यातील शिक्षणाधिकारी सर्व शाळा यांना कळवण्यात आलेले आहेत. विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. याचबरोबर इयत्ता 10वी व 12वी साठी विषयनिहाय शंका समाधान, प्रत्येक विषयाचं कोणकोणत्या संकल्पना महत्वाच्या आहेत, कशा पद्धतीने अभ्यास करावा याचं SCRT महाराष्ट्र पुणे या YouTube चॅनलवर पूर्ण विषयनिहाय शंका समाधानाच्या तासिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि टीव्हीवर सुद्धा त्या तासिका, दूरदर्शनवर गेल्या वर्षी प्रकाशित झाल्या होत्या, त्या देखील युट्यूबवर आहेत आणि यावर्षी देखील त्या परत प्रसारित केल्या जात आहेत. यासोबत येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या जबाबदारी असणार आहे की विद्यार्थ्यांची उजळणी आता करून घ्यावं व परीक्षेसाठीची तयारी करून घेण्यात यावी. विद्यार्थ्यांसाठी जे काही शंका समाधान आहे यासाठी शाळा स्तरावर आपण त्याचे सेशन लावून घेण्यात यावेत. यासोबत एक सर्वात महत्वाची सूचना होती ती म्हणजे परीक्षेसंदर्भातल्या सर्व सूचना, वेळापत्रक व इतर सर्व तत्सम बाबी याकरता केवळ शासन निर्णय व राज्य मंडळाने जी काही निर्गमित केलेली परिपत्रके आहेत यांचाच आधार आपण सर्वांनी घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे. या नंतर आपल्या विभागाच्या सचिव माननीय वंदना कृष्णा मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांना संबोधित करावं. माननीय वंदना कृष्णा मॅडम, शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव. नमस्कार, माझी आवाज पोचते आपल्याला? हो मॅडम. हा, सर्वांना नमस्कार. आदरणीय मंत्री महोदया वर्षाताई गायकवाड, माझे सगळे सहकारी अधिकारी, सर्व 10वी 12वीचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक बंधू भगिनींनो, आमच्या समोर एक फार महत्वाचा दरवर्षी जो काल येतो परीक्षेचा, तो समोर आलेला आहे. आणि दुर्दैवाने म्हणजे काही लोक अशी अपेक्षा करतायत की ती परीक्षा होऊच नये. एक वर्ष आपण ती परीक्षा रद्द केली, आता त्याचा असा अर्थ कोणी घेऊ नये की दरवर्षी रद्द होणार आहे. हा कोरोनाचा जो काळ होता तो एक असा अनफॉर्च्युनेट आपल्या आयुष्यामध्ये एकदा घडणारी बाब आहे असा समजायचे. आपल्याला यापुढे कोरोनाच्या बरोबर राहायचे. आता नॉर्मलाइज होत चाललेला आहे आणि आपला दैनंदिन जीवन, आपल्याला जे फेस करावे लागतात, ते परीक्षा असो की शाळा असो, हे सगळं आपल्याला नॉर्मलाइज करायचे आहे. पुन्हा अशी अपेक्षा कोणी करू नये की हा सगळा जीवन ठप्पच राहणार आहे, परीक्षा रद्द होणार आहे, ऑटोमॅटिकली गुण मिळणार आहे. हे सगळे जे मुलांमध्ये चुकीची अपेक्षा असेल तर तुम्ही लोकांनी ती अपेक्षा म्हणजे दुरुस्त करायला पाहिजे.
आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनी असं म्हटलंय की आम्ही आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण दिलेलं आहे, ऑफलाईन शिक्षण दिलेलं आहे, दोन्ही तऱ्हेने मिक्स शिक्षण दिलेलं आहे. आणि असं सगळं तुम्ही केलेलं आहे. काही लोक म्हणतात आम्ही घरी जाऊन सुद्धा शिकवलं आहे, घरातून ऑनलाईन घेतलेला आहे. मग हा सगळा केला असेल तर असं काही कारण नाही की मुलांच्या मनामध्ये किंवा मानसिकतामध्ये असा राहणे की आम्ही कसं देणार परीक्षा. ही जी शंका आहे किंवा भीती आहे ही तर काही महिन्यापूर्वीपासूनच दूर झाली पाहिजे होती. कारण की हे आपण आधीच ठरलेला होता, मागच्या वर्षीच ठरलेला होता. आम्हाला दिसत होता की कोरोना हळूहळू कमी होतोय, नॉर्मलाइज सगळी सिच्युएशन होते आणि पुढच्या वर्षी आमचे सगळे प्लॅन अ काय असला पाहिजे, प्लॅन ब काय असलं पाहिजे, ही सगळी प्लॅनिंग मागच्या वर्षापासून सुरू आहे. आणि सगळ्यांना माहित आहे की परिस्थिती सुधारली तर असा होणार आहे. म्हणून सगळ्यांनी तसा त्यांच्या मुलांना शिकवलं असेल असं आम्ही समजतो. सगळ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल असं आम्ही समजतो. आणि झाला नसेल तर आताही वेळ आहे, तुम्ही ते एक्स्ट्रा एफर्ट्स घ्या आणि पूर्ण करून घ्या. आमच्याकडे जे मुलं म्हणतात अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केला नाही असं ते म्हणतात. या सांगण्याचं काय कारण आम्हाला तर समजत नाही. कारण इतका वेळ होता आपल्याकडे, पुरेसा आपली मानसिकतेसाठी, आपली तयारीसाठी पुरेसा वेळ आहे. मागच्या वर्षापासून हा सगळा सुरू आहे. म्हणून मला फक्त एकच बाब म्हणायची आहे की अभ्यासक्रम पूर्ण करा. पूर्ण ऑलरेडी झाला असेल असं मी समजते. क्वचित काही ठिकाणी झाला नसेल तर अजूनही एक्स्ट्रा एफर्ट घेऊन, एक्स्ट्रा वेळ घेऊन पूर्ण करा. मुलांची मानसिकता अशी होऊ देऊ नका की आम्ही परीक्षा देऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण करा आणि तुम्ही करतच आहे दरवर्षी की आम्ही देऊ शकतो परीक्षा. सो असा एकही मुलाच्या मनामध्ये हे भीती राहू नये की आम्ही काही करू शकत नाही. एवढा तुमच्या त्याच्यामध्ये अभ्यास असला पाहिजे. एवढंच मला म्हणायचे आहे. आमचे मान्य मंत्री सुद्धा आपलं मार्गदर्शन करणार आहे आणि मला अपेक्षा आहे की ही जी एक मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, तुम्ही व्यवस्थितपणे जबाबदारीने पार पाडू शकाल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर विभागाच्या माननीय मंत्री प्राध्यापक वर्षा एकनाथ गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी राज्यातील इयत्ता 10वी व 12वी अध्यापन करणारे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना संबोधित करावं. माननीय मंत्री महोदय वर्षा गायकवाड मॅडम. आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित सन्माननीय विभागाच्या ACS वंदना कृष्णाजी, आयुक्त विशाल सोळंकीजी, SCERT चे डायरेक्टर सिंगजी, SSC बोर्ड HSC बोर्डाचे डायरेक्टर गोसावीजी, विकास घरतजी, राज्यातील सर्व 10वी व 12वीचे शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य व विभागातील इतर सर्व ठिकाणचे अधिकार मंडळी, या सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करते. मला माहिती आहे की मागील 2 वर्ष ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी ही खूप मोठी आव्हानात्मक वर्ष राहिलेली आहेत. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोना आला, त्यावेळची जी परिस्थिती निर्माण झाली, कशा तऱ्हेने त्याला सामोरं गेलं पाहिजे, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात कशा तऱ्हेने सामोरं गेलं पाहिजे, अशा विविध समस्या विविध माध्यमातून ज्याचा उल्लेख वंदना कृष्णाने आता केला की शिक्षक ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, घरी जाऊन असेल, विविध माध्यमातून असेल, चावडीच्या माध्यमातून असेल, स्वतः काही लोकांनी गावाच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतः शिक्षण घेतलं, शिक्षण देण्याचं काम केलं. अशा विविध माध्यमातून आपण सर्वांनी हे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत जे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि तुमचा जो जिव्हाळा विद्यार्थ्यांच्या प्रती मला दिसला, त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे, प्राचार्याचे, संस्था चालकांचे, अधिकाऱ्यांचे या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानते. कारण मला माहिती हा काळ सगळ्यांसाठीच वेगळा काळ होता. मागल्या वर्षी जेव्हा 10वी 12वीचे पेपर हे पोस्ट ऑफिस मध्ये अडकून पडले होते, त्याही वेळेला आपले शिक्षक त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते पेपर आपल्या शिक्षकांनी कलेक्ट केले, ते तपासून योग्य वेळेत रिझल्ट लावण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, त्याचं सुद्धा मी या ठिकाणी स्मरण करू इच्छिते. कारण त्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांनी काम केलं. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की आता आपल्याला 2 वर्षापासून कोविडशी सामना करत आहोत आणि विद्यार्थ्यांची आणि पालकांची सर्वसाधारणपणे एक बरोबर आहे की त्यांना थोडंसं टेन्शन असण्याचा संबंध आहे. कारण
आपल्या सगळ्यांना माहितीये की ते दोन्ही फ्रंटवर लढतायत विद्यार्थी. कारण राज्यामध्ये एका ठिकाणी करोनाशी लढतायत आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना अभ्यासाचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दडपण आहे. अशा वेळेला माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी त्यांच्या मदतीला एकत्रितपणे येण्याची आवश्यकता आहे. आज आपल्या सर्वांना माहितीये की ज्या वेळेला आपण 10वी-12वीचा विषय काढतो त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामधला तो एक महत्वाचा टप्पा असतो. कारण काही मुलं 11वीला ऍडमिशन घेत असतात तर काही मुलं ही प्रोफेशनल कोर्सला जात असतात. आणि म्हणूनच सातत्याने मी मुलांना हेच सांगते की तुमच्या जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये शासन, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षण संस्था, चालक हे सगळे तुमच्या बरोबर आहेत. आणि आमच्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की मुलांना आरोग्याबरोबर मुलांचं शिक्षणही सुरळीतपणे सुरू राहिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, माझ्याबरोबर माझे राज्यमंत्री महोदय असतील किंवा इतरही आमचे सर्व मंत्रिमंडळातले मंडळी असतील, या सर्वांचं म्हणणं एकच आहे की आपण विद्यार्थ्यांचं आरोग्य पण जपलं पाहिजे पण बरोबर त्यांचं शिक्षणही सुरू ठेवलं पाहिजे. आज मला या मीटिंगच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करायची. आपल्या मुलांना जसं मी सुरुवातीला सांगितलं की एका मोठ्या प्रकारचं दडपण आहे, ते दडपण दूर करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आम्ही एक प्रयत्न करत आहोत. आपण जर बोर्डाचं बघितलं असेल प्रेझेंटेशन तर बोर्डाने सांगितलेलं आहे की पेपरामध्ये आम्ही प्रयत्न करतोय की मुलांना लिहिण्यासाठी अर्धा तास वाढवून द्यावा आणि जिथे 15 मिनिटं काही ठिकाणी वाढवून द्यावी. आपण प्रॅक्टिकलच्या बाबतीत सुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये 40% प्रॅक्टिकल कराव्यात. याच्या व्यतिरिक्त आपण त्या शाळेमध्ये मुलांना सेंटर देऊ शकतो का? त्या शाळेमध्ये मधल्या काळामध्ये आम्ही एससीईआरटीशी बोलून त्यांच्या संबंधी क्वेश्चन बँक असेल, त्याच व्यतिरिक्त मुलांच्या सराव करण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून काही ट्रेनिंग त्यांना किंवा काही कंटेंट देता येईल का? पण त्याचबरोबर आम्ही हा सुद्धा प्रयत्न करत आहोत की मुलांसाठी विविध माध्यमातून आता टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा मुलांसाठी काही लेक्चर देता येतील का? पण हे सगळं जरी होत असलं तरी सुद्धा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, कारण आपण सगळे शिक्षक आहात, आपण सगळे जे आहात या ठिकाणी मार्गदर्शन चांगलं विद्यार्थ्यांपर्यंत करू शकता आणि या माध्यमातून आपल्या माध्यमातून एक वेगळे उजळणी वर्ग व्हावे, विद्यार्थ्यांची जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये रिव्हिजन व्हावी आणि मुलांना प्रॅक्टिकलसाठी आणि मुलांना लेक्चरसाठी आपण सगळ्यांनी तयार करावं. त्याच्यामध्ये मुख्याध्यापकांना आणि माझं प्राचार्यांना आणि माझं त्या ठिकाणी शिक्षकांना आव्हान आहे की आपण या सगळ्यांनी या सगळ्यामध्ये सामील होऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. शासनाच्या माध्यमातून आम्ही पुष्कळशा गोष्टी करत आहोत. बोर्डाच्या माध्यमातून आम्ही हेल्पलाईन देत आहोत. एससीईआरटीच्या माध्यमातून अभ्यासक्रमासाठी जर कोणाला काही डिस्कशनसाठी आवश्यकता असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही मदत करण्यासाठी आम्ही हेल्पलाईन देत आहोत. या सगळ्या गोष्टी करत आहोत. परंतु शेवटी विद्यार्थ्यांना एक चांगलं वातावरण देणं, सुदृढतेचं वातावरण देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज आम्ही आपल्याशी या संदर्भात यासाठी चर्चा करतो आहोत की 1 महिना बाकी आहे. अजूनही काही विद्यार्थ्यांना समजा जर काही म्हणणं असेल तर आपण त्यांच्याशी वैयक्तिक बोलावं, त्यांना या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या शिक्षण व्यवस्थेचे जे आपले सगळे सातत्याने काम करतात त्याला असं सुरळीत ठेवावं. आपण सांगितल्याप्रमाणेच 10वी आणि 12वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत, सांगितलेल्या वेळेनुसार होणार आहेत आणि त्यामुळे आपल्या संदर्भामध्ये जर आपल्या काही सूचना असतील तर आपण बोर्डाशी नक्की या संदर्भात बोलू शकता आणि शासनाच्या वतीने आम्ही आपल्या बरोबर आहोत आणि आपलं अभिनंदन या ठिकाणी करतो. आपण आम्हाला पाठिंबा द्यावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद मॅडम. खऱ्या अर्थानं आपले शिक्षक आपले हिरो आहेत असं आपण जे म्हणतो याच्याविषयी आपण पुनश्च एकदा मत व्यक्त केलं. आणि खरंच ज्या वेळेला कोरोनाची अशी अभूतपूर्व परिस्थिती आली तर त्यावेळेला प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी चळवळ, वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षक हे विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ लागले आणि वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन शिक्षण पोहोचण्याचा प्रयत्न करू लागले. आज या कठीण काळामध्ये ज्या वेळेला इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेच्या संदर्भात पूर्ण राज्य नियोजन करत आहे, अशा वेळेला शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि सर्व शिक्षण विभाग यांनी सर्वांनी एकत्रित मिळून एका दिशेने, एका मनाने प्रयत्न करायला हवेत असं सर्व विभागाचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आजची ही बैठक आपण आयोजित करण्यात केली होती. या बैठकीसाठी पूर्ण राज्यभरातून ऑलमोस्ट 90,000 सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी नाव नोंदणी केली होती आणि त्यांच्यासाठी आपण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रश्न उत्तर हा संवाद कार्यक्रम आपण अशासाठी म्हणालो होतो की याच्यामध्ये शिक्षकांना त्यांचे प्रश्न विचारण्याची, लिखित प्रश्न विचारण्याची आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याची सुद्धा सुविधा आपण ठेवली होती. याचबरोबर त्यांच्या कॉमेंट पण घेण्याची सुविधा ठेवली होती.
परंतु सडन पॉवर फेल्युअर सर्व रेडला आल्यामुळे हा कार्यक्रम त्या प्लॅटफॉर्मवर होऊ शकला नाही. त्याबद्दल या अगदीही दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि सर्वांना हा कार्यक्रम इथे स्ट्रीम होत असल्याचे SMS परिषदेकडून सर्व पार्टिसिपंटला पाठवण्यात आले होते. पूर्ण राज्यभरातून जवळपास 90,000 शिक्षक या कार्यक्रमासाठी जॉईन आहेत. या सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे, संस्थाचालकांचे, याचबरोबर शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माननीय मंत्री महोदय, माननीय वर्षाताई गायकवाड यांनी त्या राज्यामध्ये नसताना आणि इतर राज्यामध्ये दौऱ्यावर असताना देखील इथं 10वी व 12वीच्या परीक्षा वेळेवर व्हाव्यात, व्यवस्थित व्हाव्यात आणि अतिशय नियोजन पद्धतीने उत्तम वातावरणात व्हाव्या यासाठी पूर्ण राज्यातील अधिकाऱ्यांचा वारंवार आढावा सुरू असतो. त्याबद्दल त्यांचेही आभार. विभागाच्या अपर मुख्य सचिव माननीय वंदना कृष्णा मॅडम, याचबरोबर विभागाचे आयुक्त माननीय विशालजी सोळंकी सर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक माननीय M. देवेंद्र सिंगजी, राज्य मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा मंडळाचे अध्यक्ष माननीय शरद गोसावीजी, माननीय श्री कृष्णकुमार पाटील, संचालक बालभारती माननीय महेश पालकर, संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक माननीय श्री दिनकर टेमकरजी, संचालक प्राथमिक शिक्षण माननीय श्री दत्तात्रय जगतापजी, माननीय श्री दिनकर पाटीलजी, सर्व शिक्षण संचालक, सर्व शिक्षण सहसंचालक, उपसंचालक व सर्व उपस्थितांचे या बैठकीच्या निमित्ताने मी आभार मानतो आणि पुनश्च एकदा या परीक्षेसाठीच्या नियोजनासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मान्यवरांच्या परवानगी